रोहित साळुंगे तर गेला होता समाधान भाऊच्या एंगेजमेंटला. तुमचा भाऊ तर आज 6ला सुटला होता स्विमिंगला जाण्यासाठी. तेवढ्याच आपल्या दादूला घ्यायला आलो, नंतर दुसऱ्या दादूला घ्यायला आलो. दुसऱ्या दादूची तर वेगळीच तयारी चालू होती भाऊ इथं. तेवढंच त्यांची भांडणं चालू झाली की गाडी चालवायला बसन कोण थंडीचं. मग लगेच दादू म्हणाला, लगेच निघलो आम्ही तिघं पोहायला. ते म्हणतात ना, तीन तिकडा काम बिगडा, तसंच काहीतरी झालं आमच्या बरोबर. आम्ही निघलोच होतो, तुला भाऊने दिला रस्ता चुकून. मग आवावं लागलं. मग नॅशनल हायवेने आलोच होतो, तर लगेच आम्ही पोहोचलो आपल्या स्विमिंग पूलवर भाऊ पोहोचलाच. लगेच भाऊनं बजरंग बलीचं नाव घेतलं, लगेच डुबकी मारली. पोहून वगैरे झाल्यानंतर तर भाऊ लगेच निघला घरी भाऊ येतच होता, तर लगेच भाऊला दिसला प्रतीक डिफेंडर मध्ये घरी चालले होते. मग आलो आपण डायरेक्ट भाऊच्या एंगेजमेंटला. एंगेजमेंट झालीच होती. लगेच भाऊने आम्हाला पहिले प्राधान्य दिलं. म्हणजे भाऊने आम्हाला डायरेक्ट फोटो काढायला स्टेजवर बोलवलं. म्हटलं धन्यवाद भाऊ, आणि तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन, पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा. भाऊचं आणि वहिनीचं फोटोशूट चालूच होतं, तर म्हटलं चला आता गपचूप घरी, नाही तर मम्मी वापस घरात घेणार नाही. घरी आल्यानंतर मम्मीने काय स्पेशल पावभाजी बनवली होती माझ्यासाठी. मग लगेच आम्ही गणूभाऊची गाडी घेऊन निघलो वॉकिंग करायला. बात है सर, क्या बात, ये बात है. पुन्हा घरी आल्यानंतर भाऊनी केली शेकोटी. उम्र सारी